आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। आरोपी रोहित आर्यनं पोलिसांवर गोळीबार केला होता, त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला। आरोपी रोहित आर्यची प्रकृती सध्या गंभीर आहे। आरोपी रोहित सध्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल केलेला आहे, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। पोलिसांच्या गोळीबारामध्ये आरोपी रोहित आर्य हा जखमी झालेला आहे अशी महत्त्वाची माहिती समोर येते। त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या थेट आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय पोलिसांच्या गोळीबारामध्ये हा आरोपी रोहित आर्य जखमी झाल्याचं समजतंय, त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच जेव्हा पोलिसांना कळालं की रा स्टुडिओमध्ये काही मुलांना एका व्यक्तीने डांबून ठेवलेला आहे आणि इथे याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आणि मदतीने म्हणजे बाथरूमच्या सहाय्याने पोलीस आतमध्ये मुलांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला सुरुवात केली। जेव्हा बाथरूमच्या सहाय्याने पोलीस आतमध्ये गेले तेव्हा पोलिसांना बघून म्हणजे जी माहिती सध्या पोलिसांकडून मिळते त्यानुसार पोलिसांना बघून आरोपी रोहितने पोलिसांवरती गोळीबार केला आणि प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील या आरोपी रोहितवरती गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये जो आरोपी आहे तो गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या मिळते। त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सध्या सूत्रांकडून कळतंय, त्यामुळे आता त्याच्या प्रकृतीवरती खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे, कारण सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती अजूनही बाकी आहे आणि त्याची प्रकृती या गोळीबारामध्ये जखमी होऊन सध्या चिंताजनक झाल्याची माहिती सध्या पोलिसांकडून दिली जाते। जेव्हा पोलिसांनी आतमध्ये कारवाईला सुरुवात केली, जेव्हा मुलांना बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते तेव्हा थोडंसं थांबवतो, एक महत्त्वाची अपडेट आहे। रोहित आर्यचा मुंबईमध्ये एन्काउंटर करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या कारवाईमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचं देखील समजतंय। या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रोहित आर्यचा मुंबईमध्ये आता एन्काउंटर करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या गोळीबारामध्ये आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झालाय असं देखील समोर येते। या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोलिसांकडून आता रोहित आर्यचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। आरोपी रोहितनं पोलिसांवर गोळीबार केलेला होता आणि मुलांना वाचवतानाच पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं, गोळीबार केला, त्यामध्ये आता रोहित आर्यचा एन्काउंटर झालेला आहे अशी सर्वात महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येते। पोलिसांच्या या संपूर्ण कारवाईमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालाय। या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई पोलिसांकडून रोहित आर्यचा आता एन्काउंटर करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहितचा मृत्यू झालेला आहे, आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोलिसांवर त्यानं गोळीबार केलेला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे, त्याचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। जवळपास 17 लहान मुलांना त्यानं डांबून ठेवलेलं होतं, ओलीस ठेवलेलं होतं। त्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र मुलांना वाचवताना, मुलांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढतानाच ही काहीशी झटापट आरोपी आणि पोलिसांमध्ये झाली होती आणि यामध्ये आता आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची देखील मोठी माहिती समोर येते। पुन्हा एकदा जाऊयात, सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सीमा, सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आरोपी रोहित आर्यचा आता पोलिसांकडून एन्काउंटर झाल्याचं समजतंय। नक्कीच या प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। रोहित आर्य याचा या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला आहे। जेव्हा पोलिसांनी मुलांना बाहेर काढण्यासाठी म्हणजे हॉस्टेलमधून या स्टुडिओमधून बाहेर काढण्यासाठी जेव्हा पोलीस आतमध्ये गेले स्टुडिओमध्ये आणि त्यांना बाहेर काढण्याचा जेव्हा पोलीस प्रयत्न करत होते, या कारवाई दरम्यान गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये आरोपी रोहित हा गंभीर जखमी झालेला होता आणि जखमी झाल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं होतं। त्याच्यावरती उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळते। मोठी घडामोड, मोठी बातमी म्हणावी लागेल या क्षणाची। जेव्हा पोलिसांनी सांगितलं की जेव्हा पोलीस आतमध्ये गेले आणि कारवाई करत होते म्हणजे सुटकेची कारवाई करत होते आणि तेव्हा पोलिसांवरती त्यांनी हल्ला केला आणि प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी जो गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये रोहितला गोळ्या लागल्या आणि त्यामध्ये
आरोपी गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर तातडीनं रुग्णालयात त्याला हलवण्यात आलेलं होतं। आता जी माहिती मिळते त्यानुसार रोहितचा मृत्यू झालेला आहे। आरोपी रोहित मृत्युमुखी पडल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आता एन्काउंटर या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की पोलिसांकडून नक्की काय स्पष्टीकरण दिलं जातं, नक्की आतमध्ये काय घडलं, किती गोळ्या झाडल्या गेल्या, त्याने पोलिसांवरती कशाने किती गोळ्या झाडल्या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण झालेल्या गोळीबारामध्ये आरोपी जो आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांचं स्पष्टीकरण खरं तर येणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जेव्हा पोलीस आतमध्ये गेले तेव्हा 17 मुलं होती आणि 2 इतर नागरिक होते, तेव्हा त्यामुळे तिथे नक्की काय घडलं त्या संपूर्ण बचाव कार्यादरम्यान जेव्हा पोलीस बाहेर मुलांना काढत होते तेव्हा नक्की काय त्यांच्या म्हणजे आरोपी रोहित आणि पोलिसांमध्ये नक्की काय काय घडलं या संदर्भात पोलीस आता काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, पोलिसांच्या स्पष्टीकरणाकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर ज्या 17 लहान मुलांना आरोपी रोहितनं डांबून ठेवलेलं होतं त्यांना वाचवतानाच ही संपूर्ण झटापट झाल्याची माहिती आहे। शक्यता आहे पोलिसांच्या निश्चितच संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांचं जे स्टेटमेंट येणार आहे त्याकडे लक्ष आहे। मात्र या लहान मुलांना वाचवत असतानाच काहीशी झटापट झाल्याची शक्यता आहे आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हा गोळीबार केला, त्यामध्ये आता आरोपी रोहितचा मृत्यू झाला असं म्हणावं लागेल। सीमा, नक्कीच जेव्हा पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली की आतमध्ये काही मुलांना आरोपीने डांबून ठेवलेलं आहे तेव्हा अर्थात चिंताजनक परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली होती आणि कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडू नये किंवा बचाव कार्य करत असताना मुलांना बाहेर काढत असताना आरोपीने मुलांवरती वार करू नये याची काळजी घेत पोलिसांनी बाथरूमच्या सहाय्यानं आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील ठरले आणि आतमध्ये बचाव कार्य करत असताना आरोपीने पोलिसांवरती हल्ला केला आणि या दरम्यान पोलीस आणि आरोपीमध्ये बाचाबाची झाली आणि तेव्हा पोलिसांना बचाव कार्य करत असताना गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारामध्ये आरोपी गंभीर जखमी झाला। त्याच्यावरती गोळीबार झाल्यानंतर आणि जखमी झाल्यानंतर पोलिसांनी मुलांना बाहेर काढलं, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खरं तर चिंता व्यक्त केली जात होती। सुखरूप बाहेर काढल्यानंतर आरोपीला देखील तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळते। पण नक्की काय घडलं, आधी हल्ला कोणी केला आणि त्याच्याकडे कोणकोणती हत्यारं होती, काय कोणकोणती जी माहिती म्हणजे आधी जी पोलिसांनी ऑफिशियल माहिती दिलेली होती त्या माहितीनुसार की त्याच्याकडे एअरगन सापडली, एअरगन शिवाय अजून काही हत्यारं त्याच्याकडे होती का जेणेकरून पोलिसांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं या दरम्यान, किंवा एखाद्या मुलावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कारण पोलीस सध्या या विषयावरती बोलत नाहीये, संवेदनशील विषय झाल्यामुळे या विषयावरती पोलिसांनी सध्या बोलणं टाळलेलं आहे। सगळ्यांनी प्रयत्न केला की नक्की याचं स्पष्टीकरण मिळालं पाहिजे, नक्की काय घडलं आतमध्ये स्टुडिओमध्ये, मात्र पोलिसांनी या प्रकरणावरती संपूर्ण बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे आणि आता संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कदाचित यावरती पोलीस स्पष्टीकरण देतील। मात्र आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की नक्की पोलिसांमध्ये आणि आरोपीमध्ये काय नक्की बाचाबाची झाली, आरोपीने एखाद्या मुलावरती हल्ला केला होता का किंवा आरोपीने सर्वात आधी कोणत्या मुलाला जखमी केलं होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता या संपूर्ण घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आतापर्यंत जी माहिती मिळत होती की त्याची प्रकृती खराब आहे, त्याच्यावरती उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे, मात्र काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलीस आणि त्याच्यामध्ये झालेल्या बाचाबाची दरम्यान प्रत्युत्तरात पोलिसांनी जो गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। मात्र नक्की आतमध्ये काय घडलं हे सुद्धा जाणणं तेवढं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि पोलिसांकडनं काय स्पष्टीकरण दिलं जातं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। निश्चितच त्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे, त्यांची देखील चौकशी आता पोलिसांकडनं केली जाणार आहे। त्यामुळे त्या चौकशीमधनं त्या चर्चेमधनं काही माहिती समोर येते का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र ज्या पद्धतीची धमकी व्हायरल व्हिडिओमधनं आरोपीनं दिलेली होती त्यामध्ये एक शक्यता वर्तवली जाते, त्याचे आणखी काही साथीदार असण्याची देखील शक्यता आहे, त्या संदर्भातला देखील आता तपास होऊ शकतो। सीमा,
तर या घडीची मोठी आणि ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपचारादरम्यान या रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। मुंबई पोलिसांनी अक्षरशः एन्काउंटर केलेला आहे। 17 लहान मुलांना त्यांना डांबून ठेवलेलं होतं। त्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि या गोळीबारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झालाय। मुंबईमधील पवईत व्यक्तीनं 17 मुलांना डांबून ठेवलं। महावीर क्लासिक इमारतीमध्ये मुलांना डांबून ठेवलं होतं। पवईमध्ये 17 मुलांना रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं डांबून ठेवलं होतं। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास मुलांना डांबून ठेवलं। पोलिसांकडून डांबून ठेवलेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। जवळपास 17 मुलांची सुखरूप सुटका झाली आहे। RA या स्टुडिओमध्ये रोहित आर्यनं मुलांना डांबून ठेवलं। 6 दिवसांपासून स्टुडिओमध्ये मुलांना शूटिंगसाठी तो बोलावत होता। 6 दिवसांपासून मुलं त्या ठिकाणी जात होती। ही मुलं दुपारी जेवणासाठी बाहेर न आल्यामुळं ही घटना उघडकीस आली। काहींना शंका आली, त्यामुळं हा संपूर्ण प्रकार उघड झाला। संबंधित व्यक्ती मानसिक आजारी असल्याची माहिती आहे। रोहित आर्य असं या आरोपीचं मुलांना डांबून ठेवणाऱ्याचं नाव आहे। आरोपी रोहित आर्यला आता या पोलिसांच्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। तर या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रोहित आर्यचा मुंबईमध्ये एन्काउंटर झालेला आहे। पोलिसांच्या कारवाईमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। उपचारादरम्यान आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। पोलिसांनी गोळीबार केलेला होता। आरोपी रोहित आर्यनं सुरुवातीला गोळीबार केल्याची शक्यता आणि त्याला प्रत्युत्तर देत असतानाच पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे। आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर झालेला आहे। जवळपास 17 लहान मुलांना त्यानं डांबून ठेवलेलं होतं, ओलीस ठेवलेलं होतं। त्या मुलांची सुखरूप सुटका केल्यानंतर हे सुखरूप सुटका करत असतानाच खरं तर पोलिसांसोबत काहीशी झटापट झाली आणि पोलिसांच्या गोळीबारामध्येच आरोपी रोहित आर्यचा आता मृत्यू झालेला आहे। त्याचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरोपी रोहितनं पोलिसांवर गोळीबार केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांना देखील गोळीबार करावा लागलेला होता आणि त्यामध्येच आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा जाऊयात, सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण पाहतोय आरोपी रोहितचा अक्षरशः मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे आणि पोलिसांच्या या गोळीबारात त्याचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच जेव्हा पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली की एका व्यक्तीने राज स्टुडिओमध्ये काही मुलांना डांबून ठेवलेलं आहे, त्यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही, त्यांचं किडनॅपिंग त्यांनी केलेलं आहे, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बचाव कार्य म्हणजे मुलांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी कारवाईला सुरुवात केली। राज स्टुडिओमध्ये जाण्यासाठी पोलिसांनी बाथरूमच्या मदतीनं पोलीस आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर बचाव कार्य करत असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की 2 जण जे आहेत त्यापैकी जखमी आहेत आणि हे बघितल्यानंतर पोलीस आणि आरोपी यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाची दरम्यान जी एअरगन त्याच्याकडे सापडलेली होती आरोपीकडे, त्या एअरगनने त्यांनी खरं तर फायरिंगला सुरुवात केली आणि बचाव कार्य म्हणून किंवा प्रत्युत्तर देत असताना पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारादरम्यान तो गंभीर जखमी झाला आणि या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। खरं तर चौकशी जेव्हा केली या स्टुडिओची पोलिसांनी तेव्हा पोलिसांना आढळलं त्याच्याकडे एअरगन आहे आणि काही केमिकल त्याच्याकडे सापडलेली होती। आता अर्थात हा व्यक्ती त्या ठिकाणी असलेल्या मुलांसाठी खरं तर सुरक्षित नव्हता। कधीही तो कोणावरतीही खरं तर हल्ला करू शकत होता किंवा जेव्हा त्याला कळालं की पोलीस आतमध्ये शिरलेली आहे, मात्र बचाव कार्य करत असताना पोलिसांना प्रत्युत्तर म्हणून त्याच्यावरती गोळीबार करावा लागला आणि गोळीबार झाल्यानंतर त्याला तातडीनं मुलांना एकीकडे बाहेर काढत असताना आरोपीला देखील रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्याच्यावरती उपचाराला सुरुवात झाली, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। आता ही माहिती मिळाल्यानंतर आता पोलिसांकडनं नक्की काय स्पष्टीकरण येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी सध्याची माहिती आहे त्या माहितीनुसार
2 जण यामध्ये जखमी झालेली होती, एक महिला आणि एक लहान मुलगी यामध्ये जखमी झाल्यानंतर कुठेतरी तो पुन्हा हल्ला करू शकतो असं पोलिसांना वाटलं आणि त्यानंतर त्याने एअरगनने फायरिंगला सुरुवात केली आणि बचाव कार्य म्हणून पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादरम्यान गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये त्याच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याची माहिती सध्या मिळतेय। आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की आतमध्ये काय काय घडलं, आतमधला नक्की घटनाक्रम काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याची ही मोठी बातमी म्हणा लागेल, मोठी माहिती म्हणावी लागेल, ज्या व्यक्तीने एकूण 17 मुलांना डांबून ठेवलेलं होतं तो व्यक्ती या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। त्याच्यासोबत काही व्यक्ती असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। जेव्हा त्याचा व्हिडिओ जाहीर झाला त्यांनी असं म्हटलं की मी एकटा नाही, माझ्यासोबत इतरही काही लोक आहेत। त्यामुळे आता त्यांच्याकडनं काही रिॲक्शन दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 2च्या सुमारास खरं तर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी सगळे लोक जमले। प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की अतिशय चिंताजनक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं की जे मुलं रोज या ठिकाणी स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी येतात ते बाहेर येत असतात, त्यांची पालक या ठिकाणी म्हणजे पालक वाट बघत असतात या गेटच्या बाहेर, ते आज कुठेतरी बाहेर पडली नव्हती। त्यामुळे संशय आल्यानंतर आतमधल्याच एका व्यक्तीने पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना माहिती दिली की या ठिकाणी एका व्यक्तीने 17 मुलांसह 2 व्यक्तींना डांबून ठेवलेलं आहे, त्यामुळे तात्काळ लवकरात लवकर कारवाई जी आहे ती करावी लागणार आहे। त्यामुळे पोलिसांनी तर याबाबतची काळजी घेतलीच की कारवाई दरम्यान बचाव कार्य करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये। मात्र जेव्हा त्यांनी फायरिंगला सुरुवात केली पोलिसांना देखील प्रत्युत्तरादरम्यान गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारामध्ये आरोपीचा मृत्यू झालेला आहे। आता स्पष्टीकरण आणि नक्की आतमधलं घटनाक्रम काय आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल किंवा एअरगन जेव्हा त्यांनी फायरिंग केली त्या फायरिंगमध्ये कोणी जखमी झाला आहे का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या चिंता व्यक्त केली जाते की नक्की मुलांकडनं अजून काही माहिती मिळते का, म्हणजे सकाळपासून नक्की काय काय घडलं, त्यांच्यासोबत काही दुर्व्यवहार या व्यक्तीने केला का, काही अपशब्द वापरले का किंवा मारहाण केली का हे सुद्धा तेवढंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या जी माहिती आहे ती अतिशय मोठी आहे। तो व्यक्ती म्हणत होता की मला बोलू द्या, मला काही लोकांशी संपर्क साधायचा आहे, जर मला बोलू दिलं नाही तर मी या स्टुडिओला आग लावणार, माझ्यासोबत काही मुलं आहे, असं धमकीवजा इशारा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला होता आणि आपली मागणी काय आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि जर माझी मागणी जर पूर्ण झाली नाही तर मी आग लावेन असंही त्यांनी म्हटलेलं होतं। अर्थात हा विषय जो आहे तो प्रकरण जो आहे तो संवेदनशीलपणे हाताळणं खरं तर होतं आणि तशा प्रकारे हाताळलं, सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं। मात्र आरोपी या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। त्यामुळे पूर्णपणे म्हणजे सकाळपासून की काय घडलं, मागील 4-5 दिवसात मुलांसोबत काही झालं का किंवा आज सकाळपासून काय नक्की गोष्टी घडल्या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता काही वेळात पोलीस या संदर्भात अधिकृतपणे माहिती देतील। निश्चितच तुम्ही पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का सीमा, त्या आरोपीचा मृत्यू झालाय, नेमकं काय? नक्कीच जेव्हा याबाबतची माहिती बाहेर पडली म्हणजे चर्चा तर खूप आधीपासूनच होती की यामध्ये आरोपीचा मृत्यू झालेला आहे, गोळीबारादरम्यान मृत्यू झालेला आहे, मात्र पोलीस ऑन रेकॉर्ड बोलत नव्हते त्यामुळे ही माहिती खरं तर तेवढी स्पष्टपणे येत नव्हती। मात्र जेव्हा माहिती मिळाली अधिकृतपणे की त्याचा मृत्यू झालेला आहे तेव्हा मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावरती बोलणं टाळलं। माध्यमांनी पोलिसांचा पाठलाग केला की यावरती एकतरी काहीतरी तुम्ही बोला जेणेकरून आम्हालाही स्पष्टीकरण मिळेल किंवा स्पष्टता या संपूर्ण प्रकरणामध्ये येईल। मात्र पोलिसांनी 10 मिनिटं यावरती बोलणं टाळलेलं आहे। अर्थात विषय संवेदनशील आहे त्यामुळे पूर्ण या चौकशी करून म्हणजे मुलांशी बोलल्यानंतर मुलांशी संपर्क साधल्यानंतर या विषयावरती पोलीस बोलतील। मात्र सध्या तरी या विषयावरती पोलिसांनी एकही शब्द अजूनही पोलिसांनी काढलेला नाही। मात्र घटना घडल्यापूर्वी किंवा घटनेदरम्यान मुलांना ज्या पद्धतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं तेव्हाची माहिती पोलिसांनी दिलेली होती। मात्र गोळीबारामध्ये आरोपीचा मृत्यू कशा प्रकारे झाला किंवा आतमध्ये काय घडलं यावरती अजून पोलिसांनी कोणतंही भाष्य करणं टाळलेलं आहे। काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते सीमा, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईतील पवईमधील आरे स्टुडिओत जवळपास 17 मुलांना या आरोपीनं डांबून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचत त्या मुलांची सुखरूप सुटका केली। मात्र या दरम्यान
पोलिसांनी गोळीबार केलेला होता आणि गोळीबारामध्ये हा जो आरोपी आहे तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती। मात्र रोहित आर्याचा एन्काउंटर झाल्याची आता ही मोठी अपडेट जी येते। रोहित आर्याचा मुंबईत एन्काउंटर झालेला आहे। ही 17 मुलं जी त्यांना डांबून ठेवलेली होती ती सगळी मुलं सुखरूप आहेत। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे। जवळपास 1 वाजल्यापासून त्या मुलांना त्यांनी डांबून ठेवलेलं होतं। त्यानंतर त्या मुलांच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले, त्या मुलांची सुखरूप सुटका केली। मात्र सुटका करत असताना यावेळी आरोपीला पोलिसांची गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला होता अशी माहिती मिळते आणि उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। ज्यावेळी त्या रोहितनं मुलांना डांबून ठेवलेलं होतं त्यावेळी त्यानं स्वतःचा एक व्हिडिओ बनवलेला होता। माझ्या काही किरकोळ मागण्या आहेत ज्याची उत्तरं मला हवी आहेत, मी काही प्रश्न करणार ज्याची उत्तरं मला हवी आहेत, असे अनेक प्रश्न त्याने व्हिडिओमध्ये म्हटलेले होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी पोलीस या मुलांची सुटका करण्यासाठी तिथं गेले त्याच वेळेला पोलिसांनी गोळीबार केला आणि यामध्ये रोहित गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळालेली होती। मात्र त्यानंतर आता ही सगळ्यात मोठी अपडेट, उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झालेला आहे। एका वेब सिरीजचं तिथं ऑडिशन सुरू होतं गेल्या 6 ते 7 दिवसांपासून आणि त्यासाठी 15 वर्षाखालील मुलं त्या ठिकाणी आलेली होती, त्या ठिकाणी सगळी जमलेली होती, शूटिंग सुरू होतं आणि त्या मुलांना यावेळी रोहितनं डांबून ठेवलेलं होतं। जवळपास 17 ही मुलं होती, त्यांचे पालकही तिथं बाहेर उभे होते। मुलं जेवणासाठी आली नाहीत, त्यानंतर पालकांनी पोलिसांना कळवलं आणि मुलांची सुखरूप सुटका केली होती। देखिए 1:45 बजे बच्चे लोग कांच पे हाथ मार रहे थे, तभी किसी बंदे ने देख के पुलिस स्टेशन में फोन किया कि कुछ तो इधर हो रहा है बच्चों लोग के साथ। तभी पुलिस फोर्स आया। सबसे पहले पुलिस फोर्स को मालूम पड़ा है, किसी को नहीं मालूम पड़ा। पुलिस फोर्स को मालूम पड़ा है। पुलिस वाले ने सब फिर अपना फोर्स लगाया, अपना दिमाग लगा के, लेकिन मुंबई पुलिस को दाद देनी पड़ेगी कि उन्होंने 17 बच्चों को बचाया। जब ये पूरी घटना हुई उस समय आप कहाँ पर थे और जब आप यहाँ पर पहुँचे तब आपने क्या कुछ देखा? बच्चे अभी कहाँ पर है? बच्चों को रेस्क्यू कर दिया गया? अभी हम लोग जब आए थे तब बच्चे अंदर ही थे। वो आदमी भी जो आर्या करके था वो भी अंदर ही था। क्रिमिनल जो भी था वो भी अंदर ही था। लेकिन जब पुलिस वाले ने हम लोग को अंदर नहीं जाने दिया, पुलिस वाले ने अपना मिशन काम किया और उनको बाहर लिया। पहले जो आर्या करके आदमी है ना उनको बाहर लिया, उसके बाद अभी बच्चे लोग को अभी सेफ निकाला है। जो आदमी था अंदर जिसने वीडियो बनाया और जिन्होंने बच्चों को अपहरण किया, वो क्या इस समय मौजूद है अंदर? उसको उसको निकाल के पुलिस स्टेशन लेके गए कि बच्चों के साथ हॉस्पिटल लेके गए क्योंकि उसको कुछ लगा है। लगने की बात आपने कही, बच्चों के साथ कुछ हाथापाई हुई है? क्योंकि आपने कहा कि जो बच्चों लोग के साथ हाथापाई हुई कि नहीं बच्चों लोग ही बोल सकते हैं, क्योंकि अंदर कुछ कैमरा नहीं था। कुछ केमिकल या कोई गन वगैरह कुछ बरामद किया गया? गन भी था उसके पास, केमिकल भी था। ठीक है, थैंक यू। रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ। आता मी देखील आपल्या या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ती आपल्यापर्यंत लवकर। तर आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। जवळपास त्यानं 17 मुलांना डांबून ठेवलेलं होतं आणि पोलिसांनी जेव्हा मुलांची सुटका करण्यासाठी पोलीस तिथं पोहोचले तर पोलिसांनी गोळीबार केलेला होता आणि त्या गोळीबारात रोहित हा गंभीर जखमी झालेला होता आणि आता त्याचा मृत्यू झाल्याची बातमी येते। रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली होती। मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्याला रुग्णालयात उपचारासाठी देखील दाखल करण्यात आलेलं होतं आणि उपचारादरम्यानच रोहितचा मृत्यू झाल्याचंही कळतंय। गेल्या 6 दिवसांपासून पवई येथील आर्य स्टुडिओत एका वेब सिरीजसाठी ऑडिशन सुरू होतं।
आणि या ऑडिशनसाठीच या 17 मुलांना तिथं बोलवण्यात आलेलं होतं आणि या दरम्यानच मुलं दुपारी जेवायला बाहेर आली नाहीत म्हणून पालकांनी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. सीमा आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सीमा, रोहितचा यावेळी एन्काउंटर झाल्याचं कळतंय. आपल्याला माहिती आहे की दुपारपासूनच खरं तर या ठिकाणी म्हणजे राज स्टुडिओच्या बाहेर मोठ्या प्रमाणात घटना घडली. आतमध्ये मुलांना डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि जेव्हा पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली तेव्हा तातडीनं कारवाई करायला पोलिसांनी सुरुवात केली आणि आतमध्ये जाऊन म्हणजे आतमध्ये या पहिल्या मजल्यावरती जाण्यासाठी पोलीस बाथरूमच्या सहाय्याने आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर मुलं ही घाबरलेली होती आणि आतमध्ये गेल्यानंतर 2 जण ही जखमी झाल्याचं पोलिसांना दिसलं आणि पोलिसांना बघून त्या ठिकाणी आरोपी रोहितने त्या ठिकाणी एअरगनने फायरिंगला सुरुवात केल्याची माहिती मिळते आणि प्रत्युत्तरादरम्यान पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारादरम्यान आरोपी रोहितच्या डाव्या बाजूला गोळी लागली आणि त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेलं आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अद्यापही यावरती अधिकृतपणे कोणतंही भाष्य करणं टाळलेलं आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी यावरती बोलणं टाळलेलं आहे कारण अजूनही पूर्णपणे चौकशी जी आहे ती या संपूर्ण प्रकरणाची झालेली नाही. मुलांशी बोलल्यानंतर पालकांशी बोलल्यानंतर यावरती पोलीस बोलतील. नक्की आतमध्ये काय काय घडलं हे पोलीस सांगतील. पोलिसांनी जी आधी माहिती दिलेली होती दुपारी म्हणजे मुलं सुखरूप बाहेर आल्यानंतर पोलिसांनी असं सांगितलं की आतमध्ये केमिकल सापडली, एअरगन त्याच्याकडे सापडली आणि ही सगळी त्यांनी पोलिसांकडनं माहिती देण्यात आलेली होती. मात्र आता त्याचा मृत्यू झाला ही माहिती बाहेर आल्यानंतर पोलिसांनी यावरती अजून कोणतंही भाष्य जे आहे ते केलेलं नाही. या संपूर्ण परिसरामध्ये अजूनही आपल्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते ठिकठिकाणी तैनात आहेत जेणेकरून सीमा त्या ठिकाणी